डिलिव्हरी बॉय हातातले मोठे जड पॅकेट सांभाळत गजरा पार्क अपार्टमेंटकडे चालला होता. अचानक तेथे 5-6 भटक्या कुत्र्यांची टोळी अवतरली. ते सर्व दात विचकून जोराने भुंकत त्या डिलिव्हरी बॉयच्या मागे लागले. तो डिलिव्हरी बॉय घाबरून जोरात लिफ्टच्या दिशेने पळत सुटला. पण तोपर्यंत 2 कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे पाय रक्तबंबाळ केले होते. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गजरा पार्क अपार्टमेंटमध्ये पसरली, कारण ती ब्रेकिंग न्यूजच होती ना. गजरा पार्क अपार्टमेंट हे 6 बिल्डिंगचे मोठे कॉम्प्लेक्स होते. प्रत्येक बिल्डिंगला 12 मजले होते. संपूर्ण गजरा पार्क अपार्टमेंट हे जणू एक गावच होते. या गजरा पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी व सीसॉ होते. खूप मोठी लॉन, जॉगिंग ट्रॅक व जिम पण होते. तसेच पोहण्याचा तलावही होता. तसेच गजरा पार्कमध्ये भरपूर सुरक्षा रक्षकही होते. असे हे गजरा पार्क सर्व सुखसोयींनी समृद्ध होते. तिथे राहणारे सर्व लोक उच्चभ्रू होते. डिलिव्हरी बॉयच्या बाबतीतील ती दुर्दैवी घटना कळताच गजरा पार्कच्या सेक्रेटरींनी सर्व फ्लॅटधारकांची मीटिंग आयोजित केली. अतिशय तणावाच्या वातावरणात ही मीटिंग सुरू झाली. अहो, आत्ता सकाळी जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉकला जायची पण भीती वाटते. 2 दिवसांपूर्वी मी सकाळी 6ला फिरायला गेलो तर 2 कुत्री माझ्या मागे लागली. मग मी धावत पळत कसा तरी घरी पोहोचलो. 50शीतले विलासराव घाबरलेल्या आवाजात म्हणाले. आपल्या अपार्टमेंटच्या बाहेर तर भटकी कुत्री आहेतच, पण ती आता अपार्टमेंटच्या कॅम्पसमध्ये पण येतात. आमची लहान लहान मुले खाली खेळत असतात. उद्या ही कुत्री त्यांना चावली तर काय होईल? मधुरा आपले कापलेले केस सावरत तावातावाने म्हणाली. मग आपले सुरक्षा रक्षक काय करतात? त्यांनी हाकलावे की या कुत्र्यांना? सी बिल्डिंगमधील सतीश म्हणाला. अहो, आपला गजरा पार्कचा परिसर खूप मोठा आहे. ती कुत्री काय कोठूनही आत घुसतात. बिचारे सुरक्षा रक्षक कुठं लक्ष ठेवणार? सेक्रेटरी सतीशला समजावत म्हणाले. मी नुकतीच पेपरमध्ये एक बातमी वाचली. हैदराबादमध्ये एका 2 वर्षाच्या मुलाचा कुत्र्यांनी अगदी लचके तोडून जीव घेतला हो. विमलाबाई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या. फारच वाईट. या भटक्या कुत्र्यांवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, ए बिल्डिंगमधील राघव म्हणाला. कुत्रे चावल्यावर रेबीज व्हायची पण शक्यता असते. त्यामुळे कुत्रे चावल्यावर रेबीज विरुद्ध लशीचे 5 डोस घ्यावे लागतात, सेक्रेटरी म्हणाले. अहो, ते सगळ्यांनाच माहीत आहे. यावर उपाय काय ते सांगा, विलासराव जरा रागानेच म्हणाले. मला वाटतं की आपण या भटक्या कुत्र्यांसंबंधीची तक्रार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे देऊ. मग त्यांची गाडी या कुत्र्यांना पकडून घेऊन जाईल, सेक्रेटरी समंजसपणे म्हणाले. सेक्रेटरींच्या या बोलण्यावर सोसायटीच्या जमलेल्या सर्व सभासदांचे एकमत झाले. त्यानंतर 4च दिवसांनी महानगरपालिकेची भटके कुत्रे पकडणारी गाडी गजरा पार्कमध्ये आली. गाडीतील कर्मचारी कुत्र्यांना शोधू लागले आणि काय आश्चर्य, एरवी सगळीकडे भटकणारी कुत्री आता मात्र अजिबात सापडेनात. कर्मचारी कुत्र्यांना शोधून अगदी वैतागून गेले. शेवटी त्यांना कशीबशी लपून बसलेली 2 कुत्री सापडली. कर्मचाऱ्यांनी त्या 2 कुत्र्यांना गाडीत घातले. तोच तेथे अचानक 2 श्वानप्रेमी प्रकट झाले. त्यापैकी एक होते रघुनाथराव व दुसऱ्या होत्या राधिकाताई. अहो, ती कुत्री काही पिसाळलेली नाहीत. ती काही कोणाला चावत नाहीत. त्यांना अजिबात पकडायचं नाही, रघुनाथराव जोरात म्हणाले. अहो, ती आज चावत नाहीत, पण उद्या ती चावणार नाहीत, याची गॅरंटी तुम्ही देता का? सेक्रेटरी पण जोरात म्हणाले. ती कुत्री खूप गरीब आहेत हो. मी रोज त्यांना पार्कमध्ये येऊन बिस्किटे देते ना खायला, राधिकाताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. बरोबर. तुमच्यासारख्या माणसांमुळेच या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार प्राणी मित्रांनी कुत्र्यांना खाऊ घालावं, पण आपल्या घरी.
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालता येणार नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीने आधी कुत्र्याला दत्तक घ्यावं व त्याची नोंदणी महानगरपालिकेकडे करावी. गजरा पार्कमधील एक वकील गरजले. आता वकिलांसमोर कोण काय बोलणार? राधिकाताई तर गप्पच बसल्या आणि अचानक महानगरपालिकेच्या गाडीतून ती 2 कुत्री बाहेर उड्या मारून पळून गेली. आता मात्र महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची खूपच धावपळ उडाली. त्यांनी संपूर्ण गजरा पार्क अगदी पिंजून काढले, पण ती 2 कुत्री त्यांना सापडलीच नाहीत. शेवटी कुत्री पकडण्यासाठी परत येण्याचे आश्वासन देऊन कर्मचारी त्यांची गाडी घेऊन निघून गेले. त्यामुळे 2-4 श्वानप्रेमी सोडले तर बाकीचे रहिवासी नाराज झाले. यानंतर 4-5 दिवस शांततेत गेले. पण 6व्याच दिवशी मधुराची 2 वर्षाची मुलगी रेवा झोका खेळत होती. मधुरा तिला झोका देत होती. तोच तेथे अचानक 4-5 कुत्र्यांची टोळी धावत धावत आली. मधुरा खूप घाबरली. त्या कुत्र्यांनी रेवावर हल्ला करून तिला झोक्यावरून खाली पाडले. मधुरा व रेवा जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांचा आवाज ऐकताच इतर रहिवासी धावतच तिथे आले. त्यांना पाहून ती भटकी कुत्री पळून गेली. मधुरा व रेवा खूपच घाबरल्या होत्या. रेवाचे नशीब चांगले म्हणून तिला त्या कुत्र्यांचा दात पण लागला नव्हता. आता मात्र गजरा पार्कमधील वातावरण एकदम ढवळून निघाले. श्वानप्रेमी सोडून इतर सर्व रहिवासी संतप्त झाले होते. गजरा पार्कमध्ये आता जणू अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. अगदी जरुरी काम असेल तरच माणसे कॅम्पसमध्ये भीत भीत येऊ लागली. लहान मुलांचे झोका घसरगुंडी खेळणे बंद झाले. रहिवासी लहान मुलांना आपल्या फ्लॅट बाहेर सोडेनासे झाले. सर्वांकडे घरकामाला येणाऱ्या मावशी पण खूप घाबरून गेल्या. सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांना सारखं पिटाळून थकू लागले. भटक्या दहशतवाद्यांची फार मोठी दहशत गजरा पार्कमध्ये पसरली होती. पण श्वानप्रेमी मंडळींचे म्हणणे होते की कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना देशाचे मूळ रहिवासी मानले गेले आहे. ते त्यांना हवे तिथे राहू शकतात. त्यांना हकलून देण्याचा किंवा मारण्याचा अधिकार कोणालाही नाही. सामान्य माणसांप्रमाणेच कुत्र्यांनाही जगण्याचा व खाण्याचा अधिकार घटनेत दिलेला आहे. कुत्र्यांना पण सन्मानाने जगायचा हक्क आहे. कुत्रा हा माणसावर अवलंबून असणारा बुद्धिमान व निष्ठावान प्राणी आहे. तो सर्वाहारी प्राणी आहे. वाढणारं तापमान, खाण्याच्या समस्या, ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, रस्त्यावर चमकणारे दिवे यामुळे भटके कुत्रे आक्रमक होतात. आणि भटका कुत्रा चावला तर त्याच्यावर लक्ष ठेवा. तो मेला तर अँटी रेबीजचे इंजेक्शन घ्या. तसं पण भारतात सरकारी रुग्णालयात हे इंजेक्शन मोफत मिळतं. या लशीचा अजिबात तुटवडा नाही. कुत्रा हा खूप इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्याच्या तपासणीसाठी, युद्धक्षेत्रात बचाव कार्यासाठी व सोबतीसाठी पण करतात. माणसाच्या अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग डॉग थेरपी म्हणून केला जातो. कारण कुत्रा हा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. अहो, महाभारतात सुद्धा राजा युधिष्ठिर हा स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. इंद्रदेवाची सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती. श्री दत्तगुरूंच्या सान्निध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले. वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा होता. जेव्हा शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा वाघ्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी घेऊन आपलेही आयुष्य संपवले. म्हणून या वाघ्याला स्वामिनिष्ठ कुत्रा म्हणून संबोधले जाते. तसेच रायगड किल्ल्यावर या वाघ्या कुत्र्याची समाधीसुद्धा आहे. यावर गजरा पार्कमधील इतर रहिवाशांचे म्हणणे होते की कुत्रा खूप ग्रेट आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण तो जर आमच्या व आमच्या लहान मुलांच्या जीवावर उठला तर काय करायचं? हे वातावरण आपल्या गजरा पार्कमध्ये असंच राहिलं तर येथील अनेक भाडेकरू फ्लॅट सोडून जातील. काम करणाऱ्या मावशा पण येथे येणार नाहीत.
कोणताही डिलिव्हरी बॉय येथे येणार नाही. सुरक्षा रक्षक पण येथील काम सोडून जातील. मग काय करायचं? यावर मात्र श्वानप्रेमी मंडळी गप्प बसत. दुसऱ्याच दिवशी सकाळी श्वानप्रेमी राधिकाताई जॉगिंग ट्रॅकवर फिरत असताना अचानक एक भटका कुत्रा जोरात भुंकत त्यांच्या अंगावर धावून आला. ते पाहून राधिकाताई घाबरून जोराने पळू लागल्या. पण त्या कुत्र्याने शेवटी त्यांच्या पोटरीचा चावा घेतलाच. राधिकाताईंची साडी रक्ताने माखून गेली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केले. आता मात्र गजरा पार्कमध्ये खूप चिंतेचे वातावरण पसरले. सेक्रेटरींनी परत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे फोन करून कुत्रा पकडणारी गाडी बोलावली. ताबडतोब गाडी गजरा पार्कमध्ये हजर झाली. त्यातील कर्मचाऱ्यांनी 5 कुत्री पकडून गाडीत टाकली. त्यामध्ये श्वानप्रेमी राधिकाताईंना चावणाऱ्या कुत्र्याचा पण समावेश होता. यावेळी मात्र विरोध करण्यासाठी एकही श्वानप्रेमी पुढे आला नाही. गजरा पार्कमधील रहिवाशांनी सुटकेचा व आनंदाचा निश्वास टाकला. पण हा आनंद 4 दिवसच टिकला. चौथ्या दिवशी परत ही 5 कुत्री गजरा पार्कमध्ये हजर झाली. रहिवाशांनी याबद्दल सेक्रेटरींना विचारले तर सेक्रेटरी म्हणाले, अहो, महानगरपालिका अशा भटक्या कुत्र्यांना पकडून घेऊन जाते, त्यांची नसबंदी व लसीकरण करते, मग त्यांना ज्या ठिकाणाहून पकडले होते तेथे परत आणून सोडते. जरी या कुत्र्यांना लस दिलेली असली तरी ते चावून आपल्याला दुखापत होणारच ना. राधिकाताई आपल्या दुखऱ्या पोटरीवर हात फिरवत म्हणाल्या, ही भटकी कुत्री आपल्याला चावली तरी त्यामुळे आपल्याला रेबीज होणार नाही, यावरच समाधान मानायचं आता. भटकी कुत्री हा न सुटणारा प्रश्न आहे. मधुरा हताश होऊन कसंबसं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.